ऐका अक्कासाहेब, ऐका, थांबा. आता आम्हास वेळ नाही. अहो ऐकून तरी घ्या. नंतर. अहो पण का अशी जोखीम घेताय? जोखीम घेणं आमचा शौक आहे असं समजा. ऐका, आमचं नका जाऊ. आता आम्हास कोणीच रोखू शकत नाही. आम्ही रोखणार. माग व्हा. अहो पुढं काय होणार हे दिसतंय आम्हाला, तरी तुम्हाला जाऊ देऊ? तुकाबाई साहेब, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, परंतु काळ सोकावता कामा नाही. आज आम्ही इथं आहोत, उद्या नसू. परंतु आज इथं असताना या सगळ्या गोष्टींकडे आम्ही दुर्लक्ष केलं, त्या पोरीची दाद मागितली नाही, त्या ठाणेदारास जाब विचारला नाही, तर उद्या तोच ठाणेदार इथल्या आयाबायांचं जगणं मुश्किल करेल. अहो पण याचा त्रास आपल्यालाही होईल. जे काही बरं वाईट होईल ते बघू. आम्ही काही मूषकाच्या घरी जन्माला आलो नाही. आम्ही वाघाच्या घरी जन्माला आलो आणि सिंहाची सहचारिणी म्हणून जगतो आहोत. आम्ही केकटत बसणाऱ्या नाही. काय पाहिजे काका? त्या ठाणेदारानं पार झटकूनच टाकला. मला तर लयच काळजी वाटायला लागली. आल्या राणीसाहेब. काय झालं बाजी काका? ठाणेदार नाही आलाय. काय म्हणाला? मगरूरपणानं येत नाही असा निरोप पाठवला. उचलून आणायचा होता. प्रयत्न केला, पर अंगाला हात लावला तर खान जमानच्या फौजा मागून घेतो असं म्हणाला. आमची पोर कुठे आहे? त्याच्याच ताब्यात आहे, पर आपली काही माणसाने सरदार नेटानं उभं आहेत तिथं. बाजी काका, प्रसंग बाका आहे. असू देत, आता मॅच जातो. चला रे. थांबा बाजी काका. आता काय झालं? आम्ही स्वतःच जातो ठाणेदाराकडं. हो, नको 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 नको. दादासाहेब, आमची पोर विकायला काढली आहे त्यानं. त्या अगोदर आम्ही त्यांचाच लिलाव करून येतो. चला बाजी काका. नाही मालक, जाऊ द्या मला, मी तुमच्या पाया पडते. मालक जाऊ द्या. अरे जाना तो तुम्हें है ही, लेकिन अरबस्तान। एक बात कान खोलकर सुन, तुझे मेरी गिरफ्त से कोई नहीं छुड़ा सकता, समझी? देखा ना, आए थे वो जिजाबाई के लोग रौब जमाने, भाग गए। बदजात! अरे ये मजाल, शौकत खान, जल्द से जल्द यहाँ से रवाना करो और कुछ देर के लिए हमें अकेला छोड़ दो। जाओ। नाही मालक, नको, पाया पडते. नको मालक. ठाणेदार, कौन है? पकड़ो इसे। क्यों चिल्ला रही हो? त्या राणी साहेब आहे ती. अरे कहा कि रानी साहिबा, इनके राजा साहब तो भाग गए, अब इनकी क्या औकात? ये क्या है? पारूला सोड. मतलब
एक बांदी के लिए आप खुद आई हो? बांदी नाही, बेटी येते आमची. या मुलखातल्या सगळ्या आयाबाया मुली आहेत आमच्या. समझ गए, समझ गए. समझ गए तो छोड़ दो. शौकत खान, छोड़ दो लड़की को. राणी साहेब, तुम्ही अगदी देवासारखं धावून आला. राहू दे, जा. याद रखूंगा रानी साहिबा. ले जाओ इसे. ये मेरे लिए सोने की चिड़िया थी, लेकिन जब कल आप यहां से रवाना हो जाओगी, कौन बचाएगा इन्हें? हाँ? सारी अशर्फिया वसूल करूंगा. अशर्फिया पाहिजेत तुला? हे घे. बस इतना ही? अरे ये तो एक बांदी की कीमत हो गई. ऐसी बहुत सी लड़कियां हैं बस्ती में. अगर उन्हें बेचूंगा तो कितनी अशर्फियां मिलेंगी मुझे. तुकाबाई, तुमचे दागिने द्या. अहो पण तुकाबाई साहेब, आम्ही सांगतोय ना, द्या. या इथल्या पोरीबाळींची अब्रू वाचवण्यासाठी लाच द्या. संकोच करू नका. दारकीबाई, आज आमचे हात बांधलेत. आम्ही पराजित आहोत. आमच्याकडे ना सैन्य ना शक्ती. त्यात आमचा मुक्काम कधीही हलणार. आम्ही जर याला दुखापत केली असती तर मोघल तुम्हाला सतत छळत राहतील. म्हणून आम्ही यांना दागिने दिले. नाहीतर हे असले ठाणेदार, यांचे हातपाय तोडायला आम्हाला केवढा वेळ लागला असता. चला तुकाबाई, शिवबा, चला. माफी असावी, परंतु एका साध्या मुलीसाठी तुम्ही अंगावरचे दागिने काढून दिलेत. कसं धाडस झालं तुमचं? म्हणजे पुढचा मागचा कोणताही विचार न करता तुम्ही दागिने दिलेत. आणि ते कमी की काय म्हणून आम्हालाही दागिने द्यायला सांगितलेत. हो, आमचे ठेवणीतले दागिने होते ते. ठाऊक आहे आम्हास. आता आम्हाला रात्रभर झोप लागणार नाही. आणि आम्ही सुखानं झोपू. सारखे ते दागिने आठवत राहतील. आणि आम्हाला पारूचा हसरा चेहरा याद येईल. हात सारखा गळ्याकडे जाईल आणि मन दुःखी होईल. तुकाबाई साहेब, आम्हाला खूप आनंद होतो आहे. दागिने गेल्याचा नाही, अब्रू वाचवल्याचा. तुकाबाई साहेब, अहो आज जर आपल्या अंगावरच्या दागिन्यामुळं इथल्या बाया बापड्यांची इज्जत, अब्रू शाबूत राहणार असेल तर त्यापेक्षा मोठा आनंद कोणता? अहो पण असं मोकळ्या गळ्यानं कसं जायचं कोणासमोर? मोकळ्या गळ्याची पर्वा करू नका. आपली माणसं बाया बापडी चांगली तर आपला गळा भरलेला. अहो तुम्हीच विचार करा.
आज तुमच्या हातून केवढं मोठं पुण्य घडलंय. एका लांडग्याच्या तावडीतून पोर सुटली. एक जीव जगवलाय तुम्ही. दारकीबाई, काय झालं? पारू, राणी साहेब, तुमचं लय उपकार झालं माझ्यावर. आता ती गोष्ट होऊन गेली, विसरून जाते सगळं. असं कसं इसरायचं? अहो, तुमच्यामुळं तिचा नवा जन्म झाला आहे. पर आमच्या वस्तीतली माणसं बरी नाही आहेत. आता त्याचनी खुशी व्हायला पाहिजे का नाही? पर नाही. काय झालं? आता पुढच्या मासात पोरीचं लगीन आहे आणि तिचं होणारा बाप्या म्हणतो हाय की लगीनच करणार नाही. का? विचारा त्यालाच. लखू, ऐ या असं समोर. काय झालं? राणी साहेब ही ठाणेदाराच्या छावणीत गेली होती. ही वाटली नाही का? छावणीत गेलं म्हणून माणूस बाटतो? आणि ती काय स्वतःच्या मर्जीनं गेली होती? प्रसंग आला होता तिच्यावर, आणि त्यावेळी तू कुठं होतास? मला ह्या वाटलं. हो, तिकडं भ्यायलास आणि इकडं डोळे दाखवतोस. अरे, या आपल्या आया बाया धीराच्या, सचोटीच्या, चारित्र्याच्या. आणि तसं काही झालंच तर त्या स्वतःच विहिरी बारवा जवळ करणाऱ्या आहेत. आम्ही दागिने दिले ते या सोन्यासारख्या पोरीसाठी. लखू, लग्न कर आणि एके दिवशी जोड्यानं या पुण्यास आम्हाला भेटायला. म्हणजे तुम्ही पुण्याला जाणार? हो, उद्या धाकट्या राणीसाहेब रवाना होतील आणि मग आम्ही निघू. राणी साहेब, लग्न पावतर थांबा की. ए पारू, बोल की. बघितलं तर राणी साहेब, तुम्ही बोललात आणि घडी बी बसली. राणी साहेब, खरंच तुम्ही आमच्यासाठी देवाच हात बघा. या. तुकाबाई साहेब, बघितलं, आपला गळा मोकळा झाला, परंतु लोकांच्या गळ्यात आपल्या कौतुकाचा मळा फुलला. अहो, तयार होणार नाही आमची बहीण. अहो, आता असं बोलून कसं चालल? बघा मग, उजूड द्या, मग तुम्हाला कळल. अहो, पण त्यामुळं राणी साहेबांच्या धोरणात बाधा येत नाही का? त्यांनी जे ठरवलंय तसंच व्हायला पाहिजे. अहो, तुम्ही लाख म्हणाल हो, पण तसं समोरच्याला पण वाटलं पाहिजे. आणि तुम्ही जी जबाबदारी द्यायला निघालात ना, ती तिला पेलवणार आहे. वय अहो, का नाही जमणार? अहो, शूरवीरांच्याच घरात जन्म झालाय त्यांचा. अहो, मान्य आहे हो, पण राणी साहेबांसारखं धावपळ जमणार नाही. तुम्हाला सांगतो, आज त्या पारूसाठी तिचं दागिनं द्यायला लावलं. झोपणार नाही ती. सवय नाही. सवयीचा मुद्दा नाही, पण का द्यायचं आपलं? पण राणी साहेबांचं नेमकं उलट आहे. हातचं काहीच राखून ठेवत नाहीत आणि त्यांच्या डोक्यात ते मराठा राज्य. असं कुठं असतंय होय? अहो, जहागीर मिळाली ती सांभाळायची, पालख्या मेहनतून मिरवायचं. म्हणजे उद्याचा पेच काही सुटत नाही असंच. पेच असा नाही. आमची तुकाबाई उद्या विजापूरला जायला इन्कार करणार. बघा तुम्ही. तुकाबाई साहेब, चला झोपून घ्या. उद्या तांबडं फुटताना पुन्हा उठायचंय.
सगळी तयारी करून मेळ्यात बसायचंय. आम्हाला नाही जमणार. तुकाबाई साहेब, आम्ही जे सांगितले त्यात बाधा आणू नका. पुढे ज्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत त्याचं बीज आजच्या निर्णयात ठरणार. पण अक्कासाहेब, आम्हाला खरंच नाही जमणार. खूप अवघड आहे. काही अवघड नाही. तुमचं काही चुकलं माखलं तर आम्ही आहोत ना सांगायला. महाराज आहेत. अहो पण खरं सांगू का, हे असं दानधर्म, असं आपलं वाटायचं, हे खरंच आम्हाला नाही जमणार. तुकाबाई साहेब, आम्हाला माहित आहे आम्ही तुमच्याकडून दागिने घेतले अचानक. ते तुमच्या खूप जिव्हारी लागले. परंतु काळजी करू नका, आम्ही देऊ तुम्हास खूप, यापेक्षा जास्त. महाराजांनी जाताना दिले आपणास? हो, महाराज एक अनमोल हार देऊन गेलेत जाताना. बघा, एवढे दिवस झाले आम्ही इथे आहोत आणि तुम्ही आम्हाला दाखवला नाहीत. राहूनच गेलं. दाखवा ना, खूप किमती आहे. हो, किमती आहे, दुर्मिळ आहे. आणि तो हार घालायचा तर गळाही त्या वकुबाचा लागतो. आम्ही घालू. आम्हाला कोणताही हार शोभून दिसतो. हिऱ्यापासूनच आहे. महाराजांनी दिला म्हणजे असणारच. दाखवा ना आम्हाला लवकर. दाखवतो, या. या संदुकीत आहे. उघडा ना लवकर. उघडतो. बघितलात हार? हा कसला हार? ही तर कवड्यांची माळ. कवड्यांची माळ महाराजांनी आपल्या वतीनं दिली आहे. तुकाबाई साहेब, या कवड्यांच्या माळेस भोसल्यांचं लेणं बनवायचंय. तुम्हाला आणि आम्हालाही. नाही नाही, ही तर साधी माळ. साधी माळ, कवडी. परंतु ज्या विश्वासानं दिली आहे त्याचं मोल पृथ्वी मोलाचं. पतीनं पदरात चिमूटभर माती ठेवून गाठ मारली की उद्या गाठ सुटेल तेव्हा तिचं सोनं झालं पाहिजे. त्याला म्हणतात साथ देणं. त्याला म्हणतात एकरूप होणं. त्याला म्हणतात संसार करणं. अक्कासाहेब, थांबा. आता आणखी एक गोष्ट स्पष्ट सांगतो. या, बसा. आपल्या महाराजांनी स्वातंत्र्याचा यज्ञ पेटवलाय. त्यात आपणाला आपल्या वैयक्तिक सुखाची आहुती द्यावी लागणार आहे. पण खरं सांगू, आम्हाला हे अवघड वाटतंय. तुम्ही आम्हाला एवढ्या गोष्टी सांगताय, पण आम्ही झोपू. झोप आली आम्हाला. ठीक आहे, विश्रांती घ्या. इथंच झोपा. या.
तुकाबाई साहेब, झोपण्यापूर्वी एक गोष्ट सांगतो. तळबीडच्या मोहित्यांच्या वाड्यातून बघितलं तर शहाजी राजांचं घर खुजं दिसे, परंतु तेच वाड्याबाहेर येऊन पाहिलं तर त्या घराची उंची मेरू पर्वतासारखी भासेल. दिवे घालवतो, चालेल? हो, अंधार बरा, उजेड सहन होत नाही आम्हाला. चला ताईसाहेब, आवरा आवरा, आपण आपलं तळपीठ गाठू. बस झाला इतका पावचार. हे काय असं वनवाशी बनून राहायचं? ज्याला काय रया नाही, किंमत नाही, थाट नामाट काय तर म्हण. तुकाबाई, विजापूरला जा. हे काय दागिने? काल आमचे दागिने घेतले आणि आज त्याही पेक्षा सरस घडणावळीचे आणि बावनकशीचे दागिने ठेवले आमच्या समोर. दिले तर घाला. चला, जेवढं लवकर निघता येईल तेवढं निघूया. सगळी तयारी झाली ना दादासाहेब? हो, पथक तयार आहे. पण मला वाटलं ताईसाहेब विजापूरला जायला तयार झाल्या का काय, पण माझी शंका खोटीच ठरली. दादासाहेब, तुमची शंका खरी ठरली आहे. म्हणजे आम्ही मोठ्या आनंदानं महाराजांकडे जाणार आहोत. दादासाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. दादासाहेब, अहो आशीर्वाद द्या, मोठे बंधू म्हणून. यशस्वी बाबा. तुकाबाई साहेब, ही शाल घ्या. आपल्या स्वारींनी दिली होती आम्हाला. आणि हे काय, दागिने घेतले नाहीत? नको, दागिन्यांचं मोल समजलं आता आम्हाला. ह्याची गरज नाही अक्कासाहेब. अहो ताईसाहेब, काय झालं तुम्हाला? आम्हाला काहीही झालं नाही. अहो, इतके दिवस आम्ही मोहित्यांच्या वाड्यातून भोसल्यांचं घर पाहत होतो, पण आता आम्ही बाहेर आलोय आणि बाहेर येऊन पाहताना भोसल्यांचं घर आम्हाला मेरू पर्वता एवढं उंच वाटतंय. तुकाबाई साहेब, अक्कासाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. यशस्वी भव. तुकाबाई साहेब, आज आम्ही निर्धास्त झालो. अहो, तुमच्या होकारामुळं आपलं बेलाचं पान पूर्ण झालं. अहो, पण बेलाला तर 3 पानं असतात ना? हो, एक महाराज, दुसऱ्या आम्ही आणि तिसऱ्या आमच्या तुकाबाई साहेब. निघतो आम्ही. बघता बघता कधी 4 दिवस निघून गेले कळलंच नाही. हो ना, आम्ही आलो तेव्हा आम्हाला आमच्याशिवाय जग दिसत नव्हतं, पण आज तुम्ही आमच्या मनावरची सगळी पुटं काढलीत अक्कासाहेब. आता काळजी घ्या, स्वतःला आणि महाराजांना जपा. पत्नी म्हणून कर्तव्य कराच, परंतु महाराजांची शक्ती बनून राहा. एकरूप होऊन राहावं आणि स्फूर्तिदायक बनावं. जी, पोहोचताच आम्ही खुशालीचा खलिता पाठवू. शिवा, या. येतो आम्ही. अक्कासाहेब, आता एक शेवटची विनंती. तुमच्या सवडीनं कवड्यांची माळ पाठवा विजापुरास पूजेसाठी. तुकाबाई साहेब, अहो तुम्ही आमचं मर्म जाणलं. आता खरंच आमची चिंता मिटली.
यशस्वी व्हा. येतो आम्ही. अहो आम्ही पुढे जाऊन घोड्यावर बसू. हो, परंतु नीट मान टाका. लांबचा प्रवास आहे. हो. थांबा 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 थांबा. काय झालं बाजी काका? राणी साहेब, अहो तुम्ही गड सोडून जाणार ही खबर राळात फिरली. लय माणूस जमा झालाय गडाखाली. अहो ठाकर वस्तीतली माणसं ती बी आली. राणी साहेब, समदेत तुम्हासनी भेटायचं म्हणत्यात. बोलवा त्यांना. अरे या र समद्यांनी. राणे साहेब, आम्हासनी सोडून नका जाऊ. हवं नाही करमणार तुमच्या बिगर. लई आठव येईल तुमची. आठवाला तर पुण्याला या. निरोप पाठवा, आम्ही येऊ. राणी साहेब, या माहुलीवर आमची माऊली म्हणून राहिला सा. तुम्ही आल्यापासनं कशाचं बी उन्ह पडू दिलं नाही आम्हास. आणि आता काय? आता बळ बांधून राहायचं. तलवारी कोयते घासून धार लावून ठेवायची. आणि समोर कोणी आलं तर खांडोळी करा त्याची. आम्ही पुढे जातोय, परंतु आमच्या मागं सरदार खंडागळेंची माणसं आहेत. त्यांच्या तलवारीच्या सावलीत राहा. राणे साहेब, लई उपकार झालं बघा. दारकी, अगं आपण मायेची माणसं. मायेनं राहिलं पाहिजे. बरोबर आहे राणे साहेब, पर आता ही माया कवपा तर राहणार. सकाळच्या पारी बाई दूते रांजण हातानं, शिवबा बाळानं ग गंगा आणली गोपाळानं. शिवबा बाळानी ग गंगा आणली गोपाळानं. उगवी नारायण आधी उगव माझ्या गदारी, दह्या भाताची करण्यारी मग धुंदळ धरती सारी. दया भाताची करण्यारी मग धुंदळ धरती सारी. जिजा राणी साब माझ्या डोरलियाच्या तारा, त्यांच्या सावलीनं मला लागना ऊन वारा. त्यांच्या सावलीनं मला लागना ऊन वारा. जिजा राणी साब माझं तुळशीचं बाई रोप, त्यांच्या मांडीवर मला येती गर्क झोप. त्यांच्या मांडीवर मला येती गर्क झोप. वा 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 वा. कानाची तृप्ती झाली, मन भरून गेलं. राणे साहेब, हे आमच्याकडनं. अहो आणि घ्या. सरदार दानकेंनी पापड मिरगुंडी पाठवली आणि बागराव सरदारांनी खारोडी खुरासनी दिली. अहो आणि बरोरा सरदारानं म्हाडीचा तांदूळ बैलगाडी भर पाठवलाय. समद गाडीत ठेवले. आम्हा सगळं पावलं. या आता आपण. बाजी काका, आपण पुढं व्हा, आम्ही येतोच.
चला रे, घोडी तयार करा. एक गस्तीचं पथक पुढे जाऊ द्या. भोयांना म्हणावं तयार राहा, राणी साहेब येत आहे. हे माहुली गडा, रक्षण करत्या, आम्ही निघतो. तुझ्या साक्षीनं आमच्या स्वारींनी आमच्याकडून थोर शब्दांचे वचन घेतले होते. आम्हीच ते दिले. तेव्हा शहारला असणारे बाबा, आम्ही सुद्धा शहारलो. आज इवलंसं पोर घेऊन आम्ही पुण्यास निघालोय. त्याला राजा बनवा असं स्वारी म्हणाली. आणखी म्हणाले, ढासळत्या मराठी मनाला खांदा द्या. करू प्रयत्न. हे माहुली गडा, तू बंधुराजा म्हणून आमचं माहेर पण केलंस, आधार दिलास आम्हाला. तुझ्या कुशीत आम्ही राहिलो, झोपलो. आमच्या कुटुंबाचं शेवटचं एकत्रित जेवण झालं तुझ्या साक्षीनं. आमच्या स्वारींच्या छातीवर आम्ही मान टेकवली तुझ्या साक्षीनं. आमच्या शिवबांचं, संभाजीराजांचं खरकटच आणलं या अंगणात. आता आम्ही तुला सोडून जातोय. एक पाठीराखा म्हणून आशीर्वाद दे. रस्ता निर्दोष आहे. शाबास. जिजाक्का, मोरला रस्ता निर्दोष आहे. थांबायचं कुठं? विसाव्यासाठी थांबा टेकावडे गावानजीक. परंतु दुपारचं जेवण वैशाखरे प्रधानपाड्याजवळ घ्या. जी. अजून किती दूर आहे पुणे? खूप दूर आहे. अजून 2-4 रात्री मुक्काम पडेल. एवढं दूर आहे? हो. अहो, हा दर्याघाट म्हणजे उभी चढण. सह्यागिरी चढून वर जायचं आणि भीमाशंकराच्या डोंगराजवळ निघायचं. मग आता कोणतं गाव येईल? आता पळू गाव येणार. तुम्हास माहित आहे, तुम्ही या रस्त्याने कधी आला होता? नाही, परंतु ऐकून माहिती. तुमचे आबासाहेब आम्हाला नकाशे दाखवून त्यात रस्ते सांगायचे तुमच्या जन्मा अगोदर. म्हणजे मग पुणेही माहित आहे तर? हो. आम्हाला पुणे बघायची फार इच्छा आहे. पुणे हे बघण्याचं गाव शिवबा. बघण्याचं, अनुभवण्याचं, त्याच्याशी मैत्री करण्याचं गाव. शिवबा, पुण्यासारखं नगर नाही. मावळतीला मावळ प्रांत, जवळच कोंढाणा, कात्रजचा डोंगर, पूर्वेकडे दिवे आणि पुण्याजवळ मुठामुळाचा संगम. पुण्यापासून 4 कोसांवर पवना माईचा प्रवाह.
पवनामाईपासून काही अंतरावर इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या काठावर तुकोबारायांचं देहू. 18 पगड जातीचे लोक, 12 बलुतेदार, 12 अलुतेदार. घरात जाती फिरतात भल्या पहाटे. सूर्यदेवाच्या रथाच्या चाकाबरोबर कुंभार वेशीत कुंभाराचं चाक फिरू लागतं आणि मातीचा गोळा आकार घेतो. वासुदेवाची बासरी वाजते, पिंगळाचा डमरू वाजतो. आयाबायांच्या घागरी नदीच्या घाटावर भरल्या जातात. घरासमोर अशा रांगोळ्या काढल्या जातात. गृहलक्ष्मींचे हात गाईच्या कासेत जातात. गाया पानावतात आणि वासरांचे हंबर उठतात. सुवासिनी तुळशी भोवती प्रदक्षिणा घालतात आणि शेतकरी बैलांना थोपटीत बैलगाडी झुंपून पांदीची वाट चालू लागतो. परंतु शिवबा, खरं तर राणी साहेब, आपण निघूया. हा? नाही, फौजा 4 कोसावर आहेत, दुसरी तुकडी 2 हाकाच्या अंतरावर आहे. निघूयात का? हो. बाजी काका लवकर चला पुण्याला, घाई करा. शिवबा, परंतु अजून खूप सांगायचं आहे. नको आऊ, एवढं पुरेसं आहे. आता घाई करा, आम्ही आमचा घोडा पुढे फेकतो. मुरार जगदेवानं पुन्हा बेचिराग केलं या. बहुत दिमाग चढ़ गया है तुम्हारा, हाँ? बहुत दिमाग चढ़ गया है. माफी हुजूर, माफी. तुम्हारी हिम्मत दिन ब दिन बढ़ती जा रही है. क्या मांगा था हमने? हाथी, घोड़े, ऊंट? मांग मांग कर सिर्फ 4 मुर्गे ही तो मांगे थे. मुर्गे मांगे थे ना? जी हुजूर. हमारे सिपाही खाली हाथ लौट आए. छुपा कर रखे मुर्गे. नहीं मालिक, नहीं. मैंने मुर्गे नहीं छुपाए. मेरे पास मुर्गे थे ही नहीं. हिक! झूठ बोलने का हुनर भी सीख लिया है. नहीं मालिक, मैं झूठ नहीं बोलता. हिक, हिक. अब पता चलेगा. चलो चल. हुजूर माफी, माफी हुजूर, माफी. ये है पानी. इसे अमीन पानी कहते हैं. ये खौलता उबलता रहता है. जो सच्चा है वो आसानी से अशर्फी निकालता है, और जो झूठ है उसका हाथ जल जाता है. सच झूठ का पता अब चल जाएगा. हाथ डालो अंदर. माफी हुजूर, हुजूर माफी, हुजूर माफी. डालो. नहीं, हाथ डालो. माफी हुजूर, हुजूर माफी, माफी हुजूर. देखा, झूठ पकड़ा गया. ठीक.
शिवबा, शिवबा हो काय हे? कुठं होतात? सगळा लवाजमा पुढं गेला. अहो बघितलत किती गिधाड एका जागेवर. तुम्ही चला. आणि एका गाईच्या मागे लागलेली रानटी कुत्रीही बघितलीत आम्ही. शिवबा चला. शिवाय आपल्याला बघून काही लोक लपून बसले आहेत. त्यांच्या अंगावर धड कपडेही नाहीत. असं? अहो कोणतं हे गाव? कुठे आलोय आपण? मगाशी तुम्ही सांगितलंत की इंद्रायणी गेली म्हणून. मग पावना माय म्हणजे ही मुळा मुठा तर नाही ना? हो तीच ही. म्हणजे आपण आपल्या पुण्यात आलोय. हे आपलं पुणे आहे. अहो सांगा ना. सोडा माझ्या लेकराला सोडा. माझ्या पिल्ला. माफी माफी हुजूर माफी. खामोश, चुप कर औरत, चुप कर. लड़के को कड़ी से कड़ी सजा दी जाएगी. लेकरू नादा नाही, पुण्यांदा असं नाही करणार. हुजूर माफी करा. लेकराला हिटी दांडू खेळायचा होता म्हणून त्यानं बाबळीची छोटी बांधी तोडली. चुप कर. इसे मालूम होना चाहिए था हमारे किले की पेड़ की टहनी को तोड़ना जुर्म है. चुकलो हुजूर. हिक! इसकी सजा जरूर मिलेगी. बंद करो ये खेल. आइंदा टहनी तोड़ी तो टांग तोड़ दूंगा. ये अमीन का कानून है. निकलो. आदाब हुजूर, आदाब. आओ फखरुद्दीन पंत, आओ. हुजूर, आपके लिए एक बड़ी खबर लाया हूँ. जल्दी बया करो. हुजूर, जीजाबाई और उसका बेटा जल्द ही पुणे पहुंच रहे हैं. जैसे आएगी वैसे चली जाएगी. हिक! अहो साहेब हे काय आहे? कुठं आलोय आपण? शिवबा हेच पुणे आहे. काय? हो शिवबा, हेच पुणे. आणि आता आपण पुण्याच्या वेशीत उभे आहोत. अहो तुम्ही खरं सांगत आहात? मग ते गाई वस्त्राचे हंबर, नदीच्या काठावरती आया बायांची गर्दी, पांदीच्या वाट्यावर चालणाऱ्या बैलगाड्या आहेत कुठं? ते तुर्तास आम्हास विचारू नका. मग कोणाला विचारू? ते समोरच्या पहारीला विचारा. पण अहो ही पहार इथे कशी? ही पहार पुण्याच्या सुखात आदिलशहाच्या हुकुमावरून रोवलीये. काय? हो शिवबा, नीट बघा.
ती फक्त पहार नाही, तर त्यावर एक तुक्की वहाण आणि फुटक्या कवड्यांची माळ आहे. तुम्ही थांबा, मी बघून येतो. थांबा शिवबा, आम्ही येतो तुमच्यासोबत. रुक जाओ, आगे मत आना. काय झालं? इजाजत नहीं है. इजाजत नहीं हमें? वजह? ये शाही पहाड़ है, इसके नजदीक भी मत आना. चलो निकलो. ए, तू कोण? मी आमच्या आऊंना अडवतोय. ए, होगी कोई भी. आखिर है तो काफिर ही ना. तुमची हिम्मत. ए! शिवबा, संयम ठेवा. हे हुकुमाचे ताबेदार आहेत. तू पण एका पहारीसाठी पहार नाही, आदिलशहा बादशाह आहे असं समजा. आदिलशहा बादशाह? काय चाललंय काय तुमचं? बाण सोड हा? एक बी फेटा मनासारखा नाही. म्हणे एक बी फेटा मनासारखा नाही. मग धरणं 4 पटकं बांधून सोडून झाली. एक ठरवा पटकन नावरा की. हाय खरं, पण एक फेटा डोईवर ठरना. त्यात राणी साहेबांनी तर सामोरं जायचं आहे. मग जावं की. अहो काय जाकी, अहो कसं जायचं सामोरं? कसं म्हणजे? अहो जसं गावचा पाटील जातो ना तसंच. अहो कसला पाटील अन काय काय हाय इथं? गाव हाय तर घर नाही, घर आहे तर माणसं नाहीत. अहो 12 बैती जागेवर नाहीत. 4 घरं कोळ्याची असती तर पाणी शिंपून रस्ता केला असता. वल्लाराची लोक असती तर वाजंत्री वाजवली असती, आणि गडशी लोक असती तर वेशीवर चौगडा वाजवला असता. त्यात त्यांचा वाडा पडलाय. तुळ्या चोऱ्या चिलट्यांनी पळवून नेल्यात. आता कुठं राहणार? खरं आहे तुमचं, पर गावचं पाटील म्हणून जावं तर लागलच ना. त्यांचं अन्न खातो आपण. मोठाच पेच समोर आलाय बघ. येत आहेत खरं, पण करणार काय आहेत? पाटील पाटील पाटील, राणीसाहेब पोचले येशीत. हा आले बी वय आलेत. अहो पर ते पहारेकरी गुरकावतात त्यासनी. चला लवकर. त्या पहारेकऱ्याच्या तर तू चल. चला. सच कहा आपने, हम हुकुम के बंदे हैं, समझे? कौन बंदा है? कौन तुटी को जिराव? आप कौन हो? अरे सुकाळीच्या विजापुरावून आला नाही तर आमच्या आई पंढरीत आम्हाला विचारतो आम्ही कोण? पूछना हमारा काम है. माझ्या कामावर आलो तर याद राखून तेव्हा माग पुढं पाहणार नाही. हात बांधून मारीन. अरे काय बोलताय? कोणाशी बोलताय? कसं बोलताय? काय तमीज बिमीज हाय का नाही? कौन है ये? राणी साहेब हाय तिथ्या. शहाजीराजे भोसले महाराजांच्या राणी साहेब. आणि ज्या जिमिनीवर तुम्ही उभे आहात नाही, जागीर त्यांच्या मालकीची हाय. होगी, लेकिन जब तक ये लोहे की पहाड़ यहाँ पर है, तब तक पुणे में सिर्फ और सिर्फ आदिल शाह का अमल होगा. आम्हाला तो अंमल मान्य नाही. आप ज्यादा देर यहाँ रुक नहीं सकते. अरे मागवा. राणी साहेब मुद्रा. अहो पाटील, काय ही काही रीत झाली का सामोरं येण्याची? एवढा वेळ? अहो भोंड्या हातानं सामोरं कसं जायचं दुधा होती. या हाशमांना सांगितलं नव्हतं वय? अहो ही ऐकत नाही ती. राणी साहेब तुम्ही चला. कुठं? व्यवस्था केली आहे? आमच्या वाड्याची पडझड दुरुस्त केली?
ती दुरुस्तीच्या बाहेर आहे. वाड्यात कोली कुत्रे राहते ती. आता हो बाजी काका, असं करा, आमच्या वाड्यासमोरच कनाती लावा, तंबू उभारा. जी. राणी साहेब, अनमान करणार नसाल तर या गरीबाचा वाडा तुमचाच आहे. तुमचं पाय लागू द्या, म्हणजे माझी पुण्यही फळाला येईल. चला या. लगीन लगीन लेकी तर लगीन, लगीन लगीन लेकी तर लगीन. राम 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 राम. या ए मर्दाना, अरे वराडी मंडळी आली. वाजा जरा वाजा. लगीन लकी तर लगीन. ए नाना, अरे हो मोरो की स्वागत कर पाहुण्यांचं. पान सुपारी नारळ दे की त्यांना. थांबा, पान सुपारी नारळ, पान सुपारी नारळ, पान सुपारी नारळ. ए नाम्या, अरे माग हो. कारभारी, या 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 पुढे या. या घ्या नारळ. अक्षय, या या आता या 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 या. बघा बघा माझ्या लेकीच्या लगीनचा मांडव बघा कसा सजवलाय मी. लगीन लेकीचं लगीन. ए कारभारनी, अगं उरका की लवकर. अरे पाहुणं मंडळी आली. घटका पुढा ठेवली का? ठीक आहे. जा नवरीला घेऊन या. जा घेऊन या तिला. काय म्हणला? नवरी नाही, नवरीला अडवली. अरे देवा, तुम्ही जा, तुम्ही पळा. जा तुम्ही जा, नाही तर ते हैवान तुम्हाला पण घेऊन पळून जा. जा 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 तुम्ही जा 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 तुम्ही जा. जा लगीन लेकीचं लगीन, लेकीचं लगीन, लेकीचं लगीन. सापडली सापडली लेक माझी सापडली. त्या मुठ्याच्या डोहात तरंगताना फुगलेली दिसली. मी अशी हलगत उचलून तिला आणली. लेक माझी, माझी लेक. लगीन 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 लेकीत लगीन लगीन लेकीत लगीन. कोण होते हे? नामा पाटील. पुण्याच्या विशीत पहार रोवली त्याच दिवशी याच्या मुलीचं लगीन होतं. आसमानने सगळी जाळफूळ केली, घरदार जाळली. अहो, हळद लावलेली पोर उचलून नेली. तेव्हापासनं हा नाम्या येड्यासारखा फिरतो, मंदिरात बसतो आणि जळून खाक झालेल्या झोपडीकडे एकटक बघत बसतो. राणी साहेब, आपलं सोन्यासारखं पुन्हा उजाड केलं. ना सण ना वार ना रावळात पूजा अभिषेक, सगळी गाव ओसाड केली. ना अशा या ओसाड गावात
कित्येक नामा पाटील आहेत ज्यांची काहीच मोजदाद नाही. पागल नजर आएंगे उसे। पुणे के हर गली चौराहे पर अपनी पहचान खोया हुआ शख्स नजर आएगा उसे। जी हुजूर, वैसे ही हो रहा है। ये जीजाबाई पुणे तो आई जरूर है, लेकिन रहेगी कहाँ? काय करणार हुजूर, आपल्या सुरमा पहरेदारांनी त्यांना येऊच दिलं नाही. सच? जी हुजूर, अहो एक कदम रखने नहीं दिया माय लेकरांना. हिक! अब आएगा मजा। ये जीजाबाई रहेगी कहाँ? अरे कौवे चकरावा लेते हैं, ईद पेड़ों की शाख पर बैठकर इंसान की लाश ढूंढते हैं। पूरा गांव कब्रिस्तान बन गया है। कहाँ ठहरेगी, कहाँ रुकेगी जीजाबाई? हुजूर, कुणी झांबरे पाटील म्हणून आहे, तोच बंदोबस्त करणार आहे. झांबरे पाटिल? झांबरे पाटिल ऐसा सोचता है तो आमीन उसे भी नहीं छोड़ेगा. उसे शिरवल बांध कर लाऊंगा और इस चाबुक से हिक! अगं उरकलं का सगळं? भय 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 उरकतच आले बघा. अगं हात चालव लवकर, उरक. आले राणी साहेब? आता आले तर कशा दिसता तो? आता आल्यास बघतीलच की, आणि इथून मोर रोज बघायला मिळतील. होय. बरं काय हो? राहतील ते इथं? एवढ्या मोठ्या राणी साहेब, माहेर तालेवार, घरामध्ये 5-6 सरदार, सासर बी तसंच थोर, आणि खुद्द शहाजीराज तर निजामशाहीचं वजीर. वजीर म्हणायला, पण त्यो बादशाच आहे. वय की, आणि अशा मोठ्या माणसाची राणी आपल्या घरात. वया, माझा तर जीवच घुसमटून गेलाय. पण कधी यायच्या त्या? येते ती, त्यांच्या वाड्याकडे गेलेत. म्हणल्या वाड्याच्या उंबरट्याला हात लावून येते. बघा, शेवटी आपलं घर ते आपलंच. पडू दे, झडू दे, काय बी होऊ दे, बरं आपलंच असतं ते. खरंच आहे बघ, महालातली राणी या झांबरे पाटलाच्या वस्त्रीला येणार म्हणजे दैवगतीच बघ. बरं काय हो, जुळल का त्यांचं इथं? नाही म्हणजे आपली ही अशी सारवलेली भुई, मातीच्या भिंती, उठाय बसायला आगळ पगळ जागा बी नाही. आणि अहो का नाही हा? का नाही पाटलीन बाई? अहो तुम्ही अजाबात काळजी करू नका. राहत्याल ही तर राणी साहेब. राणी साहेबांनी माणसं प्यारी आहेत, माल आणि वाडे नाहीत. हा पर आमच्या जीवाला घोर लागतोयच की. अहो पाटील, तरी बी काही उन्ह दुनं राहिलं तर राणी साहेबांचं मन लई थोर आहे, घेत्याल समजून. त्या समजून घेत्याल, पण त्यांचा लोक शिवबा. शिवबा? तुम्ही देवाच्या पालखीचा गोंडा पाहिलाय का? अहो तसेच आहेत ते, दिसायला आणि वागायला. जातील तिथं शोभिवंतपणा आणतील. वाह 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 हुजूर, ये तो आप ही कर सकते हैं. त्या झांबरे पाटीला सरळ कराच. मी तर म्हणतो त्या जिजाबाईचा पण बंदोबस्त करा, पळवून लावा तिला. फखरुद्दीन पंत, जीजाबाई को भगाने की जरूरत नहीं, वो अपने आप भाग जाएगी. और वैसे भी बकरे की माँ कब तक खैर मनाएगी? वक्त आने पर हम उसके बेटे को उठा सकते हैं. मौका मिलेगा, जरूर मिलेगा. हिक! या राणी साहेब.
या. फुलाबाई, वाडा अगदी चांगला सजवलाय. 5-6 वर्षांनी आज या वाड्याच्या चौकटीला तोरण बांधलं राणीसाहेब. आज रांगोळी काढली गेली. आता आताच चला, पानं वाढायला घेते. 2 घास खाऊन घ्या आणि मग बोला काय बोलायचं ते. शिवबा, चला हातपाय धुवून घ्या आणि पानावर बस. शिवबा, अरे देवा, आता कुठं गेलं? शिवबा, अहो धाकला धनी, अहो शिवबा. काय झालं? अहो शिवबा कुठं दिसत नाही. शिवबा. मी बघून येतो. वय. काय झालं? कुठं गेलं शिवबा असे अचानक? शिवबा, शिवबा, शिवबा.